तोंड बंद ठेवायचं पण काम सुरू करायचं. जग तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करेल पण आपण नाही घाबरायचं. ट्रेंड फॉलो करायचा नाही तर आपणच ट्रेंड सेटर व्हायचं. कुठलीच सुरुवात कधी परफेक्ट नसतंय पण पहिलं पाऊल उचलणं 100% परफेक्ट असतं. तुमचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुमच्या स्टोरीमधलं हिरो तुम्हीच असायला पाहिजे. आणि थकलं तर थोडी विश्रांती घ्यायची पण थांबायचं अजिबात नाही. हो की नाही? आणि आपलंच बघा मधुराज रेसिपी 2007 पासून अजिबात न थांबता, न थकता अविरत काम सुरू आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रसरशीत, रसाळ, परफेक्ट गुलाबजाम करणार आहोत. इतके बहारदार होतात हे गुलाबजाम तुम्हाला सांगते. आणि लगोलग तयार होतात, लगोलग मुरतात. इतकी परफेक्ट अचूक रेसिपी आहे. साहित्याचं प्रमाण अतिशय अचूक लागतं गुलाबजाम करताना. काय साहित्य घेतलं ते बघूयात. 1/2 किलो खवा छान असा किसून घेतला. 4 टेबलस्पून म्हणजेच 1/2 कप बारीक रवा. हा रवा अजिबात भाजून घेतलेला नाहीये. अगदी नगभर खायचा सोडा, याच्यापेक्षाही अर्ध्यातला अर्धा वापरणार आहे मी. आणि 1/2 कप रवा असेल तर 2 टेबलस्पून दूध. आता इथे 1/2 कप रव्याच्या ऐवजी 1/2 कप मैदा वापरला तरी चालेल. पण मैदा मग वापरत असाल तर दूध नाही वापरलं तरी चालतं. खव्यामध्ये जितका ओलसरपणा असतो तितका पुरेसा होतो. आता हा रवा आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. यामध्ये दूध घालायचं आणि पटकन मिसळून घ्यायचं. हे असं केल्यामुळे काय होतं ना, रवा छान फुलतो, हलकासा त्याला मऊपणा पण येतो आणि खव्यामध्ये छान मिसळला देखील जाते. तर रव्याचे कण दिसतात ना गुलाबजाममध्ये, ते दिसत नाहीत. आता दूध छान एकजीव झालं आहे रव्यामध्ये. खूप पण पातळ नाही करायचं हे मिश्रण. यामध्ये अगदी नगभर खायचा सोडा घालायचा आणि पुन्हा मिसळायचं. यापेक्षा जास्त सोडा घालू नका. यामध्ये हा खवा 1/2 किलो खवा बरोबर आहे, जो किसून घेतलाय तो घालून घ्यायचा आणि या रव्यामध्ये चांगला कालवून घ्यायचा, एकजीव करायचा. बघा, जितकं तुम्ही छान हे मिश्रण एकजीव कराल तितके आपले गुलाबजाम मस्त व्हायला मदत होते. आता बघा, रवा एक बाजूला, खवा एक बाजूला असं झालंय की नाही? असं नाही झालं पाहिजे. छान हे एकजीव झालं पाहिजे. हे ना असं मळून मळून घेणं. खवा तुम्ही जितकं पंजाच्या हाताने त्याला प्रेस करून एकजीव कराल तितके तुमचे गुलाबजाम रवाळ आणि पटकन मुरायला मदत होते. बघा, हे बघा, छान असं पंजाच्या हाताने मळून मळून घ्यायचं. जितकं छान मळाल, त्यातले गुठळ्या मोडाल, तितका छान आपला गुलाबजाम होतो. त्यामुळे ही स्टेप अजिबात मिस करू नका. फार नाही, एक 5 मिनिटाचं काम आहे. हवं तर थोडा थोडा असा खवा घ्या. जो मळून घेतलाय हा बाजूला ठेवायचा. पुढची बॅच घ्यायची, छान अशी रगडून एकजीव करायची. ही घ्यायची, बाजूला ठेवायची. म्हणजे या पद्धतीने पटकन होतं. किमान एक 5 मिनिटं तरी हे एकजीव करून घ्यायचं, मळून मळून घ्यायचं. हे बघा, लोण्याचा गोळा आपण करतो की नाही, तसा एकदम सॉफ्ट झाला पाहिजे हा गोळा. हे बघा, त्याला चकाकी पण आली आहे आणि त्याला आता ग्रेन्स म्हणजे तो दाणेदार खवा होता ना आधी, तसा दिसत नाही. एकदम चिकना झालेला आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि किमान 10 मिनिटं मुरण्याकरता ठेवूयात. आता पाक करायला घेऊयात. तर पाक करण्यासाठी 1/2 किलो खवा आहे, तर इथे 1.5 कप मी साखर घेतली आहे. म्हणजे साधारण 300 ग्रॅम साखर वजनी होते. कपच्या प्रमाणात बरोबर 1.5 कप साखर घेतली आणि 1.5 कप साखर आहे तर 1/2 कप पाणी मी इथे वापरते. 1 कप आणि आणखी 1/2 कप. परफेक्ट. आता मोठ्या आचेवर साखर विरघळून घ्यायची आणि याला एक उकळी देखील काढून घेणं गरजेचं आहे. आहा, बघा, 5 मिनिटे झाले. पाकाला मस्त उकळी आलेली आहे. साखरही विरघळली आहे. आता गॅस मंद आचेवर करते. यामध्ये हिरवा वेलदोडा देखील घालते. आवडीप्रमाणे केशर विशर घातलं तरी चालेल, पण वेलदोडा मी अख्खाच घालते. म्हणजे त्यातला अर्क आहे तो छान पाकामध्ये उतरतो. आणि आता मंद आचेवर 5 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा. हे बघा, वेलदोडा छान फुलतो. थोडासा ठेचून घातला तर चालेल वेलदोडा. बरं, तुम्हाला सांगते, गुलाबजामचा पाक आहे ना हलकासा सैलच लागतो. अगदी एक तरी पण नको, हलकासा चिकट झाला म्हणजे जिलबीचा वगैरे पाक करतो तसा. कारण तो पाक आहे ना गुलाबजाममध्ये मुरला पाहिजे.
पण साखरेचं पाणी नको, चिकट झाला पाहिजे. आणि हे जे मी तुम्हाला सांगते ना नेहमी गॅसचं प्रपोर्शन, हे परफेक्ट आहे. आता गुलाबजाम किंवा जिलबीसाठी स्पेसिफिकली असं मी पसरट आणि थोडं खोलगट भांडं घेते, जेणेकरून गुलाबजाम असे एकावर एक रेचले जात नाही, त्याला व्यवस्थित जागा मिळते आणि ते मुरायला देखील मदत होते. आता 5 मिनिटं झाले, पाक शिजवला, गॅस बंद करते आणि आपण पाकची कन्सिस्टन्सी चेक करूयात. पाकाचे असे थेंब टाकायचे. हे खूप आहेत ना, आणि गॅस बंद करायचा कायम पाक चेक करत असताना. ठीक आहे. आता यापेक्षा जास्त पाक मी घेत नाही आहे. सो आपल्याला कसा पाक हवा बघा, तुम्हाला सांगते. तार येते पण ती तार तुटते बघा लगोलग. असा चिकटपणा आला पाहिजे इतपतच आपल्याला पाक शिजवायचा. हे बघा, स्ट्रेच होतीये पण तार टिकत नाही आहे. आणि अगदी महत्त्वाची टीप, जेव्हा आपण असं हे चेक करत असतो ना पाकाची कन्सिस्टन्सी, गॅस बंद करा, नाहीतर काय होतं, गॅस सुरू राहतो आणि पाक आपला पुढे निघून जातं. चला, पाक तयार आहे. गुलाबजामचं जे मिश्रण मळून ठेवलं तेही तयार आहे. आता आपण गुलाबजाम तयार करायला घेऊयात. हे मिश्रण पुन्हा एकसारखं करायचं. याचे लहान गोळे काढायचे आणि यामध्ये ना असं मध्ये दाबून, इथे हे बघा, हा साखर फुटाणा आहे की नाही, हा साखर फुटाणा यामध्ये भरून घ्यायचा. आता बंद करूयात आणि गुलाबजाम छानपैकी एकसारखा करून घेऊया. भेगा अजिबात नाही राहिल्या पाहिजे, असा गुळगुळीत झाला पाहिजे बघा. आता गुलाबजाम एकसारखे करायचे असतील तर असं माझ्याकडे टीस्पूनचं प्रमाण आहे. 1-1 चमचा मिश्रण मी घेते. सो हा आपलाच मधुराज रेसिपीचा मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे. आता तुम्ही विचारात पडला असाल की साखर फुटाणा कशासाठी घालायचा, तर ही एक टीप आहे ना, विष्णू सरांनी शिकवली. तर साखर फुटाण्यामुळे काय होतं ना, तो पाक आहे ना लगोलग, म्हणजे साखर फुटाण्याची साखर विरघळली जाते आणि आतपर्यंत तो छान गुलाबजाम मुरलेल्या चवीचा लागतो आणि लगोलग मुरतो. म्हणजे पाकात टाकला की गुलाबजाम मुरला आणि त्याचं टेक्स्चरही बहारदार येतं, रसरशीत राहतो आतपर्यंत. मंदिरात, प्रसादामध्ये, कुठे देवस्थानाला गेलो तर सर्रास साखर फुटाणा दिला जातो की नाही, तर मी असे मग साठवून ठेवते, जमा करून ठेवते आणि गुलाबजामच्या रेसिपीमध्ये वापरून टाकते. आहे की नाही आयडिया? बरं, साखर फुटाणा नाही वापरला तरी काही हरकत नाही. आपली ही नो फेल रेसिपी, तसंच केलं तरी काहीही हरकत नाही, पाक छान मुरतो. आता गुलाबजाम तळण्याकरता घेऊयात. तर या प्रमाणात, म्हणजे 1/2 किलो खवा आणि 4 टेबलस्पून म्हणजेच 1/2 कप बारीक रवा घेतला तर 35 गुलाबजाम, 1 टीस्पूनच्या आकाराचे 35 गुलाबजाम परफेक्ट तयार आहेत. तुम्ही जर त्यामध्ये फुटाणा नाही घातला तर 30 तर व्यवस्थित होतात. त्यामुळे प्रमाण तुमच्या लक्षात राहील. गॅस सुरू केला, आधी तेल तापवून घेतलं, मंद आचेवरच तळायचे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, गुलाबजाम आहे ना सगळे एका साथ सोडू नका. गॅस एकदम मंद आचेवर ठेवा आणि हवं तर खूप तेल गरम वाटलं तर गॅस बंद ठेवा आणि पहिले ना एक छोटूसा गुलाबजाम त्यामध्ये सोडून तो छान राहतोय का, विरघळत नाही ना, याची खातर जमा करा. पहिले मी 1 गुलाबजाम सोडलाय, 1 गुलाबजाम सोडला की काहीही करणार नाहीये. गॅस बंद आहे, कारण मला वाटलेलं तेल बऱ्यापैकी गरम आहे. इतकंही तेल गरम नकोय, अगदी बुडबुडे नाही येणार इतकंच तेल आपल्याला गरम हवंय. आता तो त्याचा त्याचा स्वतःचाच बघा झाला मूव्ह, आणि तो सुटत नाही ना, फुटत नाही ना, हे चेक करणं अगदी गरजेचं आहे. मी गॅस बंदच ठेवलाय बघा, कारण तेल बऱ्यापैकी तापलंय. आणि बघा, बंद गॅसमध्येच किती छान हा तळला जातो आणि अजिबात सुटलेला नाही आहे गुलाबजाम. ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. गुलाबजाम तळताना आहे ना, तो असा मंद आचेवर तळला गेला पाहिजे. नाहीतर काय होतं, बाहेरनं तर त्याचा रंग बदलतो, पण आतमध्ये आहे तसाच तो कच्चा राहतो. बघा, अजिबात विरघळला नाही आहे, छान फुगतोय, टुम्म झालेला आहे, रंगही बहारदार आला. खूप पण काळपट नाही तळायचा गुलाबजाम. आता गॅस बंद केला आहे मी पुन्हा. हे बघा, आता बंद गॅस, तेल बऱ्यापैकी माझं गरम झालं आहे, त्यामुळे बंद गॅसमध्ये गुलाबजाम सोडते आणि मग गुलाबजाम सोडून झाले की गॅस सुरू करते. काहीच करायची गरज नाही आहे, नुसते गुलाबजाम सोडा, आपोआप ते सुटतात, चिकटवून बसत नाही. जसजशी उष्णता लागते
तसतसे गुलाबजाम वेगळे वेगळे होतात. त्यामुळे तेलामध्ये सोडले की त्याला लगोलग डिवचू नका. त्याचं बाहेरचं आवरण आहे ना, ते हलकंसं सील होऊ दे. मगच त्याला फोर्कने किंवा चमच्याच्या मदतीने मोकळं करून घ्या. हे बघा, हलकासा सोनेरी रंग आला. आता तुम्ही हे ढवळून घेऊ शकता. आता अगदी मंद आचेवर गॅस सुरू केला. लोएस्ट पॉसिबल हीट, लोएस्ट पॉसिबल टेम्परेचर, आणि मात्र हे आता एकसारखे असे रोटेट करत तळून घ्यायचं. बघा, छान फुलतोय गुलाबजाम. वाह! आणि किती एकसारखा रंग आलेला आहे बघा. निगुतीने तळून घ्यायचे, गडबड करायची नाही गुलाबजाम तळताना. तेलाचा ताव अगदी नॉमिनल हवा. छान फुलतायत बघा गुलाबजाम, टुमटुमीत होत आहेत. क्या बात आहे, बहारदार. आता छान असा एकसारखा लाल रंग येईपर्यंत हे तळत राहायचं. आणि अगदी मंद आचेवर, पुन्हा पुन्हा सांगते, अगदी मंद आचेवर गुलाबजाम सोडायचे. तेलामध्ये सोडले की त्याला काहीही डिवचायचं नाही. हलकंसं सोनेरी रंग यायला लागला की मग मात्र ढवळा, म्हणजे ते एकसारखे तळले जातील. काय होतं, आवरण त्याचं सील न होता, बंद न होता तुम्ही त्याला चमचा लावला, काटा चमचा लावला, तर त्याचा आकार बदलतो किंवा तो चेपतो किंवा फुटायची शक्यता असते. म्हणून एक 30-40 सेकंद त्याला हेड स्टार्ट द्यायचं तेलात सोडलं की, आणि मग त्याला ढवळत राहायचं. क्या बात है. हे ना गुलाबजाम परफेक्ट जमणं, परफेक्ट होणं, याच्यासारखं सुख दुसरं कुठलंच नाही बघा. आणि काय टुमटुमीत होतात तुम्हाला सांगते, बहारदार होतात. नो फेल रेसिपी आहे ही. डोळे झाकून तुम्ही हे प्रमाण, हे प्रपोर्शन, चमच्याचं माप, पाकाचं माप फॉलो करू शकता. आणि जसं मी सांगितलं, मैदा घालूनही करू शकता. पाव चमचा रव्याच्या ऐवजी मैदा घाला, पण इन दॅट केस दुधाची आवश्यकता नाही पडत. अगदी लागलं तर चमचाभर लावा, पण नाही पडत, कारण खव्यामध्ये जितका स्निग्धांश असतो आणि पाण्याचा अंश असतो त्यामध्ये तो मैदा झिरपला जातो. आता गॅस बंद करते, कारण नाहीतर मग आहे ना लगोलग रंग फटाक्कन तो लालसर होतो. आणि गॅस बंद केल्याने पुढची बॅच जी टाकायची तेव्हा पण त्याच्यासाठीची तो ताव आहे तेलाचा, तो कमी होतो. परफेक्ट गुलाबजाम तळून झालेला आहे बघा. आता हे काढूयात. वा, काय दिसतंय बघा, एक सारखा रंग आलाय गुलाबजामला. वा वा वा. आणि तुम्हाला आकारही दाखवते. हे बघा, हा टाकला तेव्हा एवढा गोळा होता आणि फुगून जवळपास दुप्पट झालाय. आता हे अगदी थोडा वेळ टिश्यू पेपरवर ठेवायचं. फार हवेच्या संपर्कात नाही ठेवायचं. हे फक्त पुढची बॅच आपण ड्रॉप करतोय तोवर टिश्यू पेपर. चला आता पुढची बॅचही सोडूयात. गॅस बंद आहे कारण तेल खूप तापलंय. गॅस सुरू करते. बहारदार. जास्त सोडले तर 2 बॅचमध्येच 35 गुलाबजाम निगुतीने व्यवस्थित तळून होतात बघा. आता ही माझी तिसरीच बॅच राहिली. आता गुलाबजाम गरम गरम आहे तर पाकही गरमच हवा. उकळी फुटेल इतका मात्र पाक गरम नको. तर या गरम गरम पाकामध्ये गरम गरम गुलाबजाम. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते, तळलेले गुलाबजाम आहेत ना, फार हवेच्या संपर्कात ठेवू नका, नाहीतर काय होतं ना, त्याचं जे आवरण आहे ते सुरकुतल्यासारखं होतं. चला आता पुढची बॅचही तळून घेते. चला, पुढची बॅच देखील तयार आहे. फक्त यातलं तेल आहे ना निथळावं टिश्यू पेपरवर, इतकाच हेतू आहे. खूप वेळ हे रूम टेम्परेचरला ठेवायचं नाही आहे. हे बघा, आता ही गुलाबजामची तळलेली शेवटची बॅच देखील यामध्ये घालून घ्यायची. वा, काय दिसतायत, कमाल. वा वा वा. आता झाकण ठेवून रात्रभर हे मुरण्याकरता ठेवायचे. पण अगदी लगोलग पण हे मुरतातच, कारण यामध्ये साखर फुटाणा घातला ना, त्यामुळे फार वेळ लागत नाही. म्हणजे तुम्ही लगोलग देखील करू शकता आणि लगोलग खाऊ शकता. हे बघा, मी फोडूनच दाखवते. बघा काय रसरशीत झालाय की नाही, आतपर्यंत मुरलाय. तरी लगोलगच मी तुम्हाला दाखवते. 15-20 मिनिटं पण झालेली नाही आहेत होऊन. बहारदार. मुरण्याकरता रूम टेम्परेचरवरच ठेवायचे, फ्रीजमध्ये टाकू नका. छान मुरले की मग एक हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण मी तुम्हाला सांगते, रूम टेम्परेचरवर देखील 4 ते 5 दिवस हे गुलाबजाम छान राहतात. चला, सण साजरा करा मस्त हे गुलाबजाम घरी करून. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.